नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि मस्त होणार आहे. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट्सअप इमोजी आपल्या लाईव्ह वरती चालते की नाही, किंवा युट्यूब इमोजी आपल्या लाईव्ह वरती चालते की नाही, ती पाठवायला पाहिजे की नाही. तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक, कमेंट, शेअर पण करा. आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला कुठून बघता, कुठून ऐकता, हे सुद्धा तुमच्या कमेंटमधून मला कळवा. तर मंडळी, काय आहे ना की आपण युट्यूब लाईव्ह चालू करतो, बरोबर? आपण युट्यूब लाईव्ह घेतो त्यावेळेस आपले व्ह्यूअर्स आपल्याशी बोलायला येतात. जे आपले सबस्क्रायबर आहेत तर ते आपल्याशी बोलायला येतात. मग बोलायला आल्याच्या नंतर आपण जे समोरच्याची जो लाईव्ह घेतो त्याच्याशी आपण जर कमेंटद्वारा बोललो तर तो आपली कमेंट वाचतो. आणि वाचतो कमेंट त्यावेळेस त्याचा आवाज प्रत्येकाला ऐकायला येतो, नाही का? प्रत्येकाला त्याचा आवाज ऐकायला येतो. जेवढे आपल्या लाईव्ह वरती जे आहेत व्ह्यूअर्स, सर्व ते आवाज ऐकतात जेव्हा आपण जोराने कमेंट वाचतो. आणि इमोजीने काय होतं की ते वाचले जात नाही, म्हणून तो काही बोलू शकत नाही. तो फक्त थँक्स, धन्यवाद असं बोलू शकतो, बाकी तो काही बोलू शकत नाही. म्हणून म्हणतात की कमेंटद्वारा तुम्ही कमेंट करा, म्हणजे बोलून काहीतरी लिहून तुम्ही कमेंट करा, ताकी समोरच्याने ते वाचलं पाहिजे. आणि खाली जास्त आपण इमोजी पाठवलं तर आपली लाईव्ह बोरिंग होते. जे आपल्या लाईव्हला इतर लोक जे थांबलेले असतात तेही कुठेतरी बोर होतात. आता हल्ली नाही का, आता हल्ली एक सपोर्ट कमेंटमध्ये जे मस्त छान छान शायरी वगैरे पाठवतात, काही शायरी खूप छान असतात, काही शायरी खूप अशा मजेदार असतात, एकदम अशा नाही का, कॉमेडी टाईप असतात. तर ते सर्व वाचून इतरांनाही मजा येते आणि आपल्यालाही वाचायला मजा येते. तर अशा टाईपची जर कमेंट केली तर ती आपली लाईव्ह जी आहे ना खूप इंटरेस्टिंग होते. आणि इमोजीने काय होतं, आपली लाईव्ह खूप बोरिंग होते. आणि आपण समोरच्याशी कसं बोलतो, कसं वागतो, आणि समोरचा आपल्याशी काय बोलतो हे कळत नाही. म्हणून म्हणतात की इमोजी पाठवू नका. बऱ्याचशा लोकांचं मी असं आहे की इमोजीमुळे वॉच टाइम कमी होतो, किंवा इमोजीमुळे आपल्या चॅनलला नुकसान होतं. असं काही नाही. इमोजीमुळे काहीही होत नाही, ना व्हॉट्सअपची इमोजी ना युट्यूबची इमोजी, असं काही होत नाही. फक्त एवढंच आहे की आपली लाईव्ह जी आहे ती बोरिंग होते, हे नक्की आहे. आपली लाईव्ह बोरिंग होते हे नक्की आहे. जर आपण व्यवस्थित बोललो आणि जे समोरचे आपले जे सबस्क्रायबर आहेत, जे आपले व्ह्यूअर्स आहेत, ते जर आपल्या लाईव्हला थांबले कमीत कमी 10 मिनिटं, 15 मिनिटं, आणि त्यांच्याशी आपण संवाद साधत राहिलो, तर युट्यूबला वाटतं की ही लाईव्ह खूप बेस्ट आहे. याच्या लाईव्ह वरती लोक थांबतात, यांच्याशी बोलतात. आणि युट्यूब काय करते, मग त्या लाईव्हला आपल्या बऱ्याचशा लोकांकडे ती लाईव्ह आपली व्हायरल करत जाते. म्हणून म्हणतात की तुम्ही बोलून कमेंट करा. आणि समोरच्याला पण आपण जसं म्यूट लाईव्ह बरेचसे लोक घेतात, उपयोग नाही. म्यूट लाईव्ह घेण्याचा काही उपयोग नाही, कारण आपल्याशी लोक बोलायला येतात. तुमच्याशी खाली आलं, एक लाईक केलं आणि तो निघून गेला, त्याच्याने तुम्हाला काहीही मिळत नाही. कमीत कमी एक व्यक्ती तुमच्या लाईव्हला 10 मिनिटं तरी थांबला पाहिजे, तरच त्याचा वॉच तुम्हाला मिळतो. तुम्ही येता पटपट असं लाईक केलं, कमेंट केलं, 2-3 कमेंट टाकले आणि पळून गेलं, त्याच्याने तुम्हाला काहीही मिळत नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला असं वाटतं की मला कमेंट इतक्या आल्या, मला इतक्या लाईक आल्या, पण माझा वॉच का इतका कमी झाला आहे ना. कारण काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा वॉचच मिळत नाही. जरी आपल्या लाईव्हला 10 लोक आले, 10 लोकांमधून 5 लोकांनी काय केलं, आलं, लाईक केलं, 2-3 कमेंट टाकला आणि तो लगेचच निघून गेला 2 मिनिटांमध्ये, तर त्याचा कुठलाच काहीच फायदा आपल्या लाईव्हला होत नाही. उलट आपल्या वॉचवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून म्हणतात की तुम्ही कमीत कमी एखाद्याच्या लाईव्हला जाताय तर 10 मिनिटं तरी थांबा. 10 मिनिटांमध्ये तुमचा जो वॉच आहे तो त्या समोरच्याला मिळतो. तुम्हाला जायचंच असेल लाईव्हवर एखाद्याच्या, तर कमीत कमी 10 मिनिटं काढून जा, नाही तर मग जाऊच नका. जर तुम्ही 10 मिनिटं थांबू शकत नाही तर मग जाऊच नका. असं आहे. जो व्ह्यूअर्स आपल्या लाईव्हला जास्त थांबतात ती लाईव्ह जास्त इंटरेस्टिंग होते. आणि आपण जे बोलतो, हसतो, गाणे म्हणतो, यालाच म्हणतात की एकदम परफेक्ट लाईव्ह. आणि ती लाईव्ह युट्यूबच्या नजरेमध्ये खूप ग्रेट असते. म्हणून म्हणतात की तुम्ही बोलून लाईव्ह घ्या. तुमच्या बोलण्यामधून कळतं की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, आणि समोरच्याचंही कळते की तो तुम्हाला कुठल्या पद्धतीचे कमेंट करतो, हे युट्यूबलाही कळतं. आणि आपण ज्यावेळेस व्यवस्थित सर्वांशी बोलतो त्यावेळेस युट्यूब ही ते ऐकतं, त्यांची गाईडलाईन सगळं ऐकतात, आणि तेव्हा मग आपली ती लाईव्ह ती पुढे पाठवतात. गपचूपवाली लाईव्ह चालत नाही. जसं आता म्हणतात की स्क्रीन कास्ट लाईव्ह घेऊ नका, कारण ती गपचूपवाली असते. स्क्रीन कास्ट लाईव्ह जे लोकांनी घेतलेले आहेत, बऱ्याचशा लोकांचं तुम्ही ऐकलं असेल की त्यांचं चॅनल मोनो एकतर झालेलंच नाही, किंवा झालं तरी ते डी मोनो झालेलं आहे. कारण हेच आहे की तुम्ही बोलत नाही.
तुम्ही बोला. आणि इमोजी द्वारा तर आपण काहीच बोलू शकत नाही. म्हणून हे सर्वांचं मिथ आहे. आता तुमच्या मनामध्ये जे असेल एक प्रश्न ते काढून टाका की इमोजीमुळे काही असं फरक पडतो आपल्याला, तर असं काही होत नाही. इमोजीने आपला वॉच टाइम कमी होत नाही किंवा आपल्या चॅनलवरती काहीही फरक पडत नाही. फक्त इतकंच आहे की इमोजी टाकलं तर आपण बोलू शकत नाही, आणि जे आपल्या लाईव्हवर जे व्ह्युअर्स दुसरे आहेत उभं राहिलेले, ते आपलं बोलणं ऐकायचं त्यांना, तर त्यांना ते कुठेतरी बोर होतील आणि आपल्या लाईव्हवरून निघून जातील. ती लाईव्ह बेस्ट कुठली असते बघा. तुमच्या लाईव्हवर 10 लोक जरी असले तर ते थांबून राहिले पाहिजे. त्यांनी तुमच्याशी कमेंटद्वारा बोलत गेलं पाहिजे. जे व्यक्ती थांबून राहतील, जसं 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, तर ती लाईव्ह तुमची बेस्ट होते आणि त्या लाईव्हचा तुम्हाला भरपूर असा वॉच टाइम मिळतो. तर मंडळी, आता तुम्हाला कळलंच असेल की इमोजीमुळे काहीही होत नाही, नाहीच होत नाही. कुठल्याच याच्यामुळे काही होत नाही. कुठलीही कलरची इमोजी असू द्या, लाल, पिवळी, निळी, हिरवी, कशाने काही होत नाही. उलट आपलं चॅनल चांगलं ग्रो होतं. पण एवढंच आहे की तुम्ही म्यूट लाईव्ह घेऊ नका, आणि समोरच्या जर तुम्ही बोलत असाल तर व्यवस्थित बोला. इमोजीद्वारा बोलू नका. हा ठीक आहे, तुम्ही काहीच कामच करत असताल तर ठीक आहे, इमोजी तुम्ही पाठवले बाबा, तुमचं काहीतरी थोडसे इमोजी पाठवले, पण मध्ये मध्ये तुम्ही बोलत पण चला. व्हॉट्सअप इमोजी आपण काही लोक पाठवतात, काही फरक पडत नाही, त्याच्याने काही होत नाही. फक्त तुमच्या लाईव्हवर फरक कधी पडतो, जेव्हा तुमच्या लाईव्हला लोक थांबत नाहीत. येतात तर तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या लाईव्हला जास्तीत जास्त लोक थांबले पाहिजे, तुमच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांनी, आणि तुम्ही त्यांच्याशी असं बोला की त्यांचं मन मिळून घ्या. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या लाईव्हला व्ह्युअर्स थांबतात, हे तुम्ही विसरू नका. म्हणून समोरच्याशी व्यवस्थित बोला, बोलून लाईव्ह घ्या, आणि जास्तीत जास्त तुम्ही फेस लाईव्ह घ्या. कारण प्रत्येक जण आपला फेस बघून जेव्हा बोलतो आपल्याशी, तेव्हा त्याला छान वाटतं आणि समाधान वाटतं. म्हणून म्हणतात की फेस लाईव्ह जास्त घ्यायला पाहिजे, तर हेच कारण आहे. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा मला तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कुठून कुठून बघता हे पण सांगा तुमच्या कमेंटमधून. चला तर मग, ओके, बाय बाय, सी यू.